गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 2.6 मधले क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेले आहे आधी ते बघून घेणार आपण. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 115 ऑरेंज ट्रीज. काय केलं, मधुसूदन यांनी एका ऑरेंज गार्डनमध्ये 150 ऑरेंज ट्रीज अरेंज केले. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. म्हणजेच काय, इथे त्यांनी इच रोमध्ये 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम इथे कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन आपण लिहून घेणार. नेक्स्ट काय, फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. इथे काय करायचं आहे, प्रत्येक रोमध्ये किती ट्रीज दिलेली आहे ते फाइंड आउट करायचे. अँड इच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग फ्लो चार्ट दिलेला आहे. त्या फ्लो चार्टच्या हेल्प घेऊन आपण इच रो आणि इच कॉलममध्ये किती ट्रीज अरेंज केलेले आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे आहे. तर टोटल गार्डनमध्ये टोटल ट्रीज तर दिलेलेच आहे, 150 दिलेले आहे. चला तर मग आपण सॉल्व करूया. बघा, सपोज द नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम बी एक्स. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये किती ट्रीज दिलेले आहे, एक्स नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहे. एक्स नंबर ऑफ ट्रीज काय घेतलेलं आहे, बिकॉज ऑफ कॉलम आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की कॉलममध्ये किती ट्रीज आहेत आणि रोमध्ये किती ट्रीज आहेत. आणि नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे इथे. बघा, नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, ऑफ ट्रीज इन इच अँड रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. आणि रोमध्ये किती ट्रीज दिलेले आहे म्हणते, मोर दॅन 5 दॅन कॉलम. तर इथे मग दिलेल्या कंडिशननुसार कसं लिहिणार आपण, द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज एक्स प्लस 5. हे काय होणार, रोजमधले ट्रीज होणार. म्हणजे काय, कॉलममध्ये एक्स नंबर ऑफ ट्रीज आहे आणि रोमध्ये एक्स प्लस 5 मोर दॅन 5 दॅन द कॉलम. तर एक्स प्लस 5 इतके ट्रीज कशामध्ये आहे, रोजमध्ये दिलेले आहे. मग आता मला सांगा, जेव्हा आपण एखादा स्क्वेअर बॉक्स घेतो आणि स्क्वेअर बॉक्समध्ये जर आपल्याला स्क्वेअर मेजर करायचे असेल तर आपण काय करतो, स्क्वेअर मेजर करायचे असेल तर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मेजर करतो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. सेम थिंग इथे करायची आहे. मग इथे काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज. मग काय लिहिणार आपण, टोटल. बघा, टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज काय घेणार, याचं मल्टिप्लिकेशन घेणार. कशाचं, कॉलम आणि रोचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस 5. दिस इज द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन अ गार्डन. आता आपल्याला टोटल नंबर तर दिलेलाच आहे, किती ट्रीज अरेंज केलेले आहे 150 पूर्ण गार्डनमध्ये. तर आपल्याला काय यात म्हणजे याचं दिलेलंच आहे किती अरेंज केलेलं आहे. तर आपण लिहिणार मग दिलेल्यानुसार टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज गिवन 150 एवढे झाडे दिलेली आहेस. मग काय करणार आपण, दिलेल्या कंडिशननुसार एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. आता इथून एक्झाम्पल इझीच आहे. इथे कसं जस्ट थेअरी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे आणि थेअरीवरून इक्वेशन तयार करणं. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाय बाय 5 काय होणार, 5x आणि इज इक्वल टू 150. हा 150 इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं, आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, आता इथे 150 आहे. इथे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड स्टार्टिंगला मी शिकवलेलीच आहे. फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, 1 आहे. म्हणजेच काय, 150 मल्टिप्लाय बाय 1 दॅट मीन्स मायनस 150 एक्स स्क्वेअर. आता याचे आपल्याला असे फॅक्टर्स पाठायचे आहे ज्याचा आन्सर आपल्याला इथे प्लस 5 यायला पाहिजे. तर काय होणार मग याचा आन्सर, 15 आणि 10. 15 10चा आता इथे बघून घ्या, 15 मल्टिप्लाय बाय 10
15 मल्टिप्लाय बाय 10, तर इथून -10, तर -10 घेणार, -150 आणि 15मधून 10 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर किती मिळतं आपल्याला इथे 5. तर मग करेक्ट रूट्स काय होणार, हे होणार. तर 5x ठिकाणी आपण याला रिप्लेस करू. इथे काय होणार मग बघा, x² प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. बघा 15x मायनस 10x केलं तर आपलं 5xच येते आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 150 आन्सर येते. म्हणजेच इक्वेशनमध्ये काहीही फरक पडत नाही. आता याच्यामध्ये काय कॉमन टर्म करणार, इथून x कॉमन निघणार, x प्लस 15. आता इथे काय कॉमन ते आपण नंतर बघू, आधी हा ब्रॅकेट लिहून घेऊ 50. आता इथे बघा, इथे 10 मल्टिप्लाय बाय x 10x म्हणजे इथं मायनस साईन येणार, -10 मल्टिप्लाय बाय x -10x आणि -10 मल्टिप्लाय बाय 15 मायनस एवढ्या असे त्याचे फॅक्टर्स पडणार. नेक्स्ट काय होणार मग बघा, नेक्स्ट काय इथे x -10 हे एक फॅक्टर्स आणि x प्लस 15 हे इज इक्वल टू 0. काय होणार इथे x -10 इज इक्वल टू 0 अँड x प्लस 15 इज इक्वल टू 0. तर इथे काय होणार, x हा इकडे गेल्यानंतर मायनसचा प्लस होणार 10 अँड हा x इज इक्वल टू इकडे काय होणार -15. पण बघा आता इथे दोन आन्सर आलेले आपले, एक्सचे 10 अँड x इज इक्वल टू -15. एक्स मीन्स आपण काय घेतलं होतं, कॉलम. एक्स मीन्स काय घेतलं होतं आपण, कॉलम घेतला होता. तर कॉलममध्ये किती ट्रीज आहेत, तर आपण निगेटिव्ह व्हॅल्यू तर घेऊ शकत नाही. तर कॉलममध्ये किती ट्रीज असणार मग 10. -15 येणार नाही, मायनसमध्ये ॲक्च्युली व्हॅल्यूज येत नाही. आपण मायनसमध्ये ट्रीजचे जे काही नंबर्स आहे, नंबर ऑफ कॉलम्स, ते मेजर करू शकत नाही. तर म्हणजेच नंबर ऑफ कॉलम्स किती दिलेले आहेत 10, म्हणजे एका कॉलममध्ये किती ट्रीज दिलेले आहे 10 दिलेले आहे. आता नेक्स्ट बघा मग, नंबर ऑफ ट्रीज कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह आपण घेणार नाही. नेक्स्ट काय होणार मग, नेक्स्ट बघा, म्हणजेच काय आपण x इज इक्वल टू 10 घेणार. हे काय झाले, कॉलम झाले. मग रो दिलेली आहे, रो काय दिलेली आहे, x प्लस 5 दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू 10 पुटअप करणार आणि प्लस 5 आणि इज इक्वल टू किती येणार इथे 15. म्हणजेच काय म्हणजेच लास्टमध्ये काय लिहिणार आपण, नंबर ऑफ ट्रीज in each column and row is 10 and 15. किती राहणार आहे, 10 and 15. दिस इज अवर आन्सर. त्याच्यामध्ये हे पण बघून घ्या, क्वेश्चन पण बघून घ्यायचं पूर्ण क्वेश्चनमधूनच. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय दिलेलं आहे, विवेक इज ओल्डर दॅन किशोर. म्हणजेच काय, विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे बाय 5 years. किती वर्षांनी, 5 वर्षांनी. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणजे काय, दोघांच्या एजची जर सम केली तर किती येते म्हणते 1/6. तर फाइंड देअर प्रेझेंट एज. तर बघा आता काय करणार इथे, सपोज बघा इथे काय होणार, सपोज द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x इयर. इथे इयर लिहायचं. सपोज द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x इयर. किशोरचं एज हे x इयर आहे आणि इथे दिलेल्या कंडिशननुसार आहे, विवेक इज ओल्डर दॅन 5 years. विवेकचं एज कसं आहे, 5 yearsनी जास्त आहे किशोरपेक्षा. म्हणजेच इथे काय येणार, प्रेझेंट एज ऑफ विवेक इज x प्लस 5. नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, फ्रॉम गिवन कंडिशन काय दिलेली आहे, कंडिशन त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. त्याचं काय कसं आपल्याला रेसिप्रोकल काय होणार मग, फ्रॉम द गिवन कंडिशन रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल काय होणार, 1/x हे किशोरच्या एजचा आणि विवेक 1/x प्लस 5.
त्याची सम दिलेली आहे. सम किती दिलेली आहे? सम दिलेली आहे 1/6. सम इज 1/6. मग काय करणार आपण? त्याची सम करणार. 1/x प्लस 1/x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. ही काय दिलेल्या कंडिशननुसार आपण इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. आता काय करणार आपण? याचं जस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये? बघा, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस, ठीक आहे, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे एक्स प्लस 5 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मग त्यात प्लस साईन आहे तर प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स. एक्स इंटू एक्स प्लस 5 ही बेसिक कॅल्क्युलेशन आहे. तर बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये मल्टिप्लिकेशन आपल्याला जमलंच पाहिजे. आता इथे काय 1/6. आता इथे काय होणार बघा, एक्स प्लस 5 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाय बाय 5x इज इक्वल टू 1/6. एवढं झालं. अगेन काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याला मल्टिप्लाय करणार आणि याने याला मल्टिप्लाय करणार. काय होणार मग इथे बघा, 6ने 6 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस एक्स किती होते? 2x प्लस 5 आणि इथे इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करायचं. काय होते? 1ने जर या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केलं तर तीच टर्म येणार प्लस 5x. इथे काय होणार मग? मल्टिप्लिकेशन 6 2 चा 12x प्लस 6 5 चा 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. झालं एवढं. काय होणार? ही जी टर्म दिलेली आहे ही टर्म आपण इकडे घेऊन येऊ. पूर्ण टर्म आपण इकडे काय करू? इकडे घेऊन येऊ. तर ही जी टर्म दिलेली आहे ही टर्म आपण पूर्ण इकडे घेऊन घेऊ. प्लसचं काय होणार मग? तिथे मायनस होणार. बघा मग काय होणार? एक्स स्क्वेअर प्लस 5x ॲज इट इज ठेवणार आणि ही टर्म इकडे गेल्यामुळे काय होणार? मायनस होणार. -12x आणि -30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार. तर 12मधून 5 जर गेला तर किती राहते? 7 आणि -12 असल्यामुळे -7x आणि -30 ॲज इट इज ठेवणार आपण इज इक्वल टू 0. हे काय झालं? आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करणार आपण? फॅक्टर्स पाडणार. आता फॅक्टर्स पाडत असताना कसे पाडणार? बघा, फॅक्टर्स बघा, इथे फॅक्टर्स पाडत असताना काय करणार? इथे -7 आन्सर यायला पाहिजे. तर काय घेणार आपण? -10 आणि 3. -10 3 किती होते? -10 3 30 -30 आणि -10मधून 3 जर सबस्ट्रॅक्ट केला तर आपला आन्सर किती येते? 7. इथे सांगतोच मी बघा, एक्स स्क्वेअर -10x प्लस 3x -30 इज इक्वल टू 0. इथे काय होणार? इथे बघा, 10 आणि 3चं मल्टिप्लिकेशन केलं तर -13 आन्सर येणार आणि -10मधून 3 सबस्ट्रॅक्ट केला तर -7 आन्सर येणार. आपल्याला फॅक्टर्स असेच पाडायचे. मी आधी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलेलंच आहे. काय होणार मग? इथे कॉमन टर्म काढू आपण. एक्स कॉमन निघेल. एक्स -10 एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर आणि एक्स मल्टिप्लाय बाय -10 10x. इथे काय? इथे मी एक्स -10 हा ॲज इट इज लिहून घेते आणि इथे कॉमन फॅक्टर्स काय निघणार मग? 3. तर साईन कुठलं येणार? 3x आणि 3 मल्टिप्लाय बाय 10 -30. झालं एवढं. नेक्स्ट काय करणार मग आपण? याच्यामधले जे काही कॉमन फॅक्टर्स आहे ते लिहून घेणार. एक्स प्लस 3 अँड एक्स -3 10 इज इक्वल टू 0. इथे एक्स इज इक्वल टू -3 येणार अँड इथे काय? एक्स इज इक्वल टू 10 येणार. झालं. पण काय? बट एज कॅन नॉट टेक निगेटिव्ह. आपण एज निगेटिव्ह घेणार नाही. म्हणजेच काय? एक्स आपण हे पॉझिटिव्हवालंच घेणार. म्हणजेच काय? म्हणून एक्स इज इक्वल टू 10. मग नेक्स्ट काय होणार? आता हे एक्स हे कोणाचं एज होता? बघा, एक्स हे एज होता आपला किशोरचं एज होतं. मग काय? किशोरचं प्रेझेंट एज काय होणार? एक्स इज इक्वल टू किशोर प्रेझेंट एज इज
किशोर प्रेझेंट एज इज किती इयर्स आलेलं आहे 10 इयर्स. अँड नेक्स्ट कोणाचं घेणार विवेक प्रेझेंट एज इज किती दिलं होतं x+5. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 10 आलेली आहे. मोर दॅन किशोर आहे ना विवेकचं एज, तर इथे काय येणार 10+5 आणि इज इक्वल टू 15. तर किशोरचं किती येणार 15 इयर एवढं एज येणार. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे, सुयश स्कोर 10 मार्क्स मोर दॅन इन द सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजेच काय, सुयशला 10 मार्क्स जास्त मिळाले सेकंड टेस्टमध्ये फर्स्ट टेस्टपेक्षा. म्हणजे फर्स्ट टेस्टमध्ये त्याला कमी मार्क्स मिळाले आणि सेकंड टेस्टमध्ये त्याला 10 मार्क्स हे जास्त मिळाले. तर नेक्स्ट काय दिलेलं आहे, 5 times the score of the second test in the same as square of the score in the first test. म्हणजे इथे नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, 5 times score of the second test is same as square of the score in the first test. म्हणजेच काय इथे काय दिलेलं आहे बघा, समजून घ्या. सेकंड कंडिशन सांगतेस तुम्हाला सॉल्व करत असताना. फाइंड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टेस्टमध्ये किती स्कोर आलेला आहे तो फाइंड आउट बघा. दिलेल्या कंडिशननुसार सॉल्व करणार आपण. सपोज द सुयश स्कोर्ड x मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. सुयशला फर्स्ट युनिट टेस्टमध्ये x मार्क्स स्कोर झाले अँड सेकंड कंडिशननुसार मोर दॅन 10 इन द सेकंड टेस्ट. सेकंड युनिट टेस्टमध्ये त्याला 10 मार्क्स जास्त मिळाले. म्हणजेच काय x+10 घेणार सेकंड युनिट टेस्टमध्ये. नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, 5 times मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. म्हणजे 5 टाइम्सने जास्त मार्क्स मिळालेले आहे सेकंड युनिट टेस्टमध्ये. म्हणजे इथे काय होणार 5 इन ब्रॅकेट x+10. 5 times मोर आहे म्हणजेच आपण काय 5ने मल्टिप्लाय केलं. अँड द स्क्वेअर ऑफ फर्स्ट युनिट टेस्ट. फर्स्ट युनिट टेस्टचं काय घेतलेलं आहे, स्क्वेअर घेतलेलं आहे. तर मग काय, फ्रॉम द गिवन कंडिशन 5 इन ब्रॅकेट x+10 इज इक्वल टू x². आता आपल्याला काय याच्यावरून आपल्याला जस्ट इक्वेशन तयार करायचं आहे. 5x + 10x इज इक्वल टू x². ही पूर्ण टर्म आपण इकडे घेऊन जाऊ. सब मायनस होणार प्लसची x² - 5x. आता इथे बघा 5x आणि 10x दिलेलं आहे. तर इथे 5x आणि 10x मध्ये काय होणार, सॉरी इथे थोडी मिस्टेक झाली. इथे काय होणार, इथे 5x 5ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय होणार बघा, इथे होणार 5x आणि 5ने जर 10ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार 50 इज इक्वल टू x². असं पाहिजे होतं. नेक्स्ट काय होणार बघा, नेक्स्टमध्ये ही पूर्ण टर्म आपण इकडे घेऊन जाऊ. प्लसचं मायनस होणार. इथे काय होणार मग x² - 5x - 50 इज इक्वल टू 0. याचे काय करायचे आता आपल्याला जस्ट फॅक्टर काढायचे -50 x²चे. याचे फॅक्टर्स काय होणार बरं, इथे 10 5चा -10 5चा 50. 10मधून 5 गेला तर -5 रिमेनिंग राहतं बघा. x² - 10x + 5x - 50 इज इक्वल टू 0. इथे जस्ट आपल्याला फक्त स्क्वेअर काढायचे आहे, फॅक्टर्स काढायचे आहे. x कॉमन निघणार x+10. इथे काय होणार मग, हा x+10 ॲज इट इज ठेवते. -5 राहणार 5 -5 इथे किती राहणार -5 येणार का, इथे मायनस साईन येणार, इथे मायनस साईन येणार, इथे प्लस. तर इथे काय होणार मग, इथे कॉमन फॅक्टर म्हणजे x+5 आणि x - 10 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू -5 होणार आणि x इज इक्वल टू 10 होणार. ठीक आहे. तर आपल्याला माहीतच आहे की मार्क्स हे निगेटिव्ह आपण घेऊ शकत नाही. मार्क्स मग आपण लिहिणार मार्क्स कॅन नॉट बी
निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणूनच मग काय घेणार आपण x = 10. हे काय फर्स्ट युनिट टेस्ट. सुयश स्कोर फर्स्ट युनिट टेस्ट किती 10 मार्क्स. म्हणजेच मग आपण लास्टमध्ये लिहिणार सुयश बघा सुयश scored 10 marks in the first unit test. This is our answer. बघा क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. लास्टमध्ये मी तुम्हाला पूर्णच दाखवत आहे.